नमस्कार मंडळी, जय शिवराय. आपण भालेराव नाट्यगृहामध्ये आहोत आणि शब्दातील मौन या नाटकातलं वंश हे कॅरेक्टर आहे. त्या वंशशी आपण बोलणार आहोत. वंश, स्वागत आहे तुझे या इंटरव्ह्यूमध्ये. नमस्कार, माझं नाव पियुष रवींद्र डांगळे आहे. तर या नाटकात मी वंश नावाचं कॅरेक्टर केलं आहे. तुम्हाला या कॅरेक्टरबद्दल मी सांगायला गेलो तर हा कॅरेक्टर मेन कॅरेक्टर मेघाचा पोरगा होता. ऍक्च्युली त्याची डेथ झाली होती, पण ॲज अ मेमरी मी स्टेजवर अपीअरन्स घेतली. तर ॲज अ मेमरी म्हणजे तिचा एक थॉट येतो की तिचा पोरगा जेव्हा जिवंत होता तेव्हा तिच्यासोबत कसा बोलायचा. तर ॲज अ मेमरी मी स्टेजवर अपीअरन्स घेतला आहे. आणि मग अगर या कॅरेक्टरबद्दल बोलायला गेलो तर हा कॅरेक्टर अंदाजे 20-21 वर्षाचाच होता जेव्हा त्याची डेथ झालेली. ऍक्च्युली तो पप्पांसोबत नवीन लॅपटॉप घ्यायला गेला होता आणि त्यावेळेस त्याचा अपघात झाला. तर असं या नाटकात पण मेन्शन आहे. आणि मी स्टेजवर येतो तर एक चिठ्ठी वाचायला येतो, जी चिठ्ठी मी माझ्या आईला खूप पहिले लिहिलेली. तर त्या चिठ्ठीमध्ये खूप चांगली चांगली गोष्टी आहे. मदर सनचं रिलेशनशिप खूप बिग स्केलमध्ये दाखवलं आहे आम्ही. माझी जी आठवण होती लहानपणाची ती त्या चिठ्ठीत मी लिहिली आहे. ऍक्च्युली ती चिठ्ठी स्टोरी हिशोबाने बघायला गेलो तर मी एक मस्तीमध्ये फक्त आईला लिहिलेली की तू सारखी कंप्लेंट करत असते की तू घरी नसतो. तर मी ॲज अ जोक ती चिठ्ठी लिहून आईच्या मोबाईलमध्ये पाठवलेली. पण ट्रॅजेडी ही झाली की मी जेव्हा पप्पांसोबत नवीन लॅपटॉप घ्यायला गेलेलो तेव्हा माझा ॲक्सिडेंट झाला. मग तीच चिठ्ठी माझ्या आईकडे वाचली, जी माझी लास्ट गिफ्ट नाही तर लास्ट निशाणी बोलू शकता तुम्ही. तर हा माझा एक कॅरेक्टर होता. माणूस ज्या वेळेला जिवंत असतो त्यावेळेला मनमोकळेपणाने कधी कधी संवाद साधत नसतो आणि मग माणूस गेल्यानंतर त्याची कुठली तरी ती चिठ्ठी लिहिलेली असते आणि ती चिठ्ठीच तो शेवटचे विचार आणि तो शेवटचा संवाद असतो. तर या शब्दातील मौन नाटकातून हेच सांगण्याचा प्रयत्न केलाय. आणि त्या वंश या कॅरेक्टरनी जी लिहिलेली चिठ्ठी आहे ती चिठ्ठी तो स्वतः येऊन वाचून दाखवतोय किंवा आपल्या आईशी संवाद साधतोय. अशा पद्धतीने ते पात्र साकारलं होतं. वंश, तुझ्या पुढच्या नाट्यप्रवासाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.